संतोष देशमुख हत्या प्रकरणी बातमी आहे। हत्या प्रकरणी सुनावणी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। दुपारनंतर पुन्हा सुनावणी होणार आहे। उज्ज्वल निकम यांना बदलण्यात यावं असा अर्ज मात्र आरोपींनी कोर्टाकडे केला। वक्तव्य येत असतील तर याची दखल त्यांनी इतक्या लवकर का घेतली याचीच मला खरं तर काळजी आहे। जर त्याची काही तसं काही होणार नाही असं वाटत असेल तर मग दखल का घ्यावी लागते याच्यात त्याचं उत्तरही आलं। दिवस खूप कमी उरले आहेत, तरी मग युती कधीपर्यंत जाहीर करणार आहे? कारण कधी मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अंतिम टप्प्यात आहे। कधी जाहीर होईल हे आत्ता या क्षणाला सांगणं लवकरात लवकर एवढंच मी बोलू शकतो। काही जागांवर पेच निर्माण कुठेतरी ठरवून पावलं टाकली जात आहेत का? एकूणच त्या संदर्भात युतीची सगळी जी चर्चा आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला कळवण्यात येईल आणि ते कळवतील सन्माननीय पक्षाचे आमचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे हेच तुम्हाला त्याची बातमी देतील। काही जागांवर पेच आहे का? काही नाही चांगल्या पद्धतीने चर्चा चाललेली आहे, चांगल्या वातावरणामध्ये आहे एवढं मी आता तुम्हाला सांगू शकतो। कल्याण डोंबिवली किंवा ठाण्यामध्ये देखील बघितलं तर जवळपास 90% वाटप झाल्याचं म्हटलं जातंय, कितपत खरं आहे? त्या ठिकाणी वेगवेगळ्या आमच्या पक्षाचे जे स्थानिक नेते आहेत त्यांना तिकडची जास्त माहिती असते आणि त्याप्रमाणे ते चर्चा करतायत आणि सगळीकडच्या चर्चा ह्या चांगल्या पद्धतीने सुरू आहेत आणि त्याच्यातूून काहीतरी सकारात्मक निघेल। ज्या जागांवरती शिवसेना ठाकरे गटानं ज्या प्रकारे विजय मिळवला होता त्यापैकी काही जागांवरती मनसेकडून गावात लढणे यामध्ये अंतिमतः तिथे विजय मिळवणं हा महत्त्वाचा, त्यामुळे तिथे कोण जास्त चांगलं असू शकतं या संबंधाने काही चर्चा होत असतात, पण जे काय होईल ते सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि त्याचा जो काही येणारा निकाल आहे तोही चांगलाच असेल। खेळीमेळीचे वातावरण चालू आहे। तर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली असल्याचं समजतात। जे काही होईल ते सकारात्मक होईल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला। वळूयात पुढल्या बातमीकडे। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची लगबग आजपासून सुरू झाली आहे। काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे। काँग्रेसने सर्व 151 जागांवर मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे, तर तेथील आढावा घेतलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपसोबतच आता काँग्रेसने सुद्धा आपल्या तयारीला जे आहे ते सुरुवात केली आहे। मी सध्याला काँग्रेसच्या देवडिया काँग्रेस भवन या ठिकाणी आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आजपासून प्रत्यक्षामध्ये जे आहे ते इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी पार पडायला सुरुवात झालेली आहे। काँग्रेसचे आमदार तथा नागपूरचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते एकंदरीत या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी मुलाखती जी आहे ते पार पडते। नागपूर शहरामधील एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी आज 3 विधानसभा मतदारसंघातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना जे आहे ते या ठिकाणी त्यांचे प्रत्यक्ष या ठिकाणी मुलाखती घेतल्या जात आहेत। एकंदरीत जे संघटनेमध्ये जे आहे ते निरंतर काम करत आहेत अशा उमेदवारांच्या जे आहे ते निकष ठेवून या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल असं जे आहे ते काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी बोलून दाखवले आहे। त्यामुळे नक्कीच जवळपास 151 जागा जे आहे ते नागपूर महानगरपालिकेत आहेत, त्यापैकी काही आघाडी संदर्भात सुद्धा देखील चर्चा सुरू आहे। जे काही समविचारी पक्ष असतील त्यांच्यासोबत आघाडी करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे आणि नक्कीच त्यावर जेव्हा तोडगा निघेल तेव्हा जागा वाटपाचा जे काही फॉर्म्युला असेल ते या ठिकाणी समोर मांडल्या जाईल। मात्र एकूणच सद्यस्थितीमध्ये नागपूर महानगरपालिकेचं चित्र जर पाहायला गेलं तर नागपूरमध्ये थेट लढत जी आहे ते भाजप विरुद्ध काँग्रेस अशी असणार आहे। त्यामुळे अधिकांश जागा ज्या आहेत ते नक्कीच काँग्रेस आपल्याकडे ठेवू शकेल, मात्र ते सहकारी जे पक्ष असतील महाविकास आघाडीतील त्यांना मान्य असेल का, त्यानंतर आघाडी होईल का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। उर्वरित 3 विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती ज्या आहेत ते घेतल्या जाणार आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।